सर्वांना माहित आहे की परभणीचे भूमिपुत्र माननीय रामरावजी वडकुते साहेब यांची नुकतीच राज्यसभेवरती निवड झालेली आहे। खरं तर परभणीचा भूमिपुत्र देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये गेला, याचा आपल्याला परभणीकरांना एक परभणीकर म्हणून रास्त सार्थ अभिमान या ठिकाणी आहे। आणि आपल्याला जो काही आपला माणूस इतक्या वरच्या पदावरती गेला, त्याचा जो काही आनंद झालेला आहे, तो आनंद व्यक्त करण्यासाठी, आपल्या माणसाचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याच माणसाने आपल्याच माणसाचं कौतुक केलं पाहिजे, ह्या भावनेतून हे जे काही आयोजन समितीच्या वतीनं येणाऱ्या 12 तारखेला त्या ठिकाणी हॉलिडे फन पार्क MIDC परिसरामध्ये असणार आहे। त्या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता भव्य नागरिक सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि हा नागरिक सत्कार आयोजित करताना सगळ्या पक्षाच्या नेत्यांना या ठिकाणी आपण विनंती त्या ठिकाणी पाचारण केलेले चीफ गेस्ट म्हणून। आणि जी काही आमची संयोजन समिती आहे, ती संयोजन समितीमध्ये सुद्धा आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना सोबत घेतलेला आहे। आमची व्यक्तिगत कोणती विचारधारा आहे, रामरावजीची कोणती व्यक्तिगत विचारधारा आहे, त्यांचा पक्ष कोणता, आमचा पक्ष कोणता, ह्याचा कुठल्याही प्रकारचा इथे संबंध नाही। फक्त परभणीचे नागरिक म्हणून, सामाजिक राजकीय चळवळीत काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी हा भव्य नागरिक सत्कार सोहळा होणार आहे। आमची भावना फक्त आपल्या माणसाचा गणगौरव करणे हे तर आहेच, परंतु त्यानंतर पुन्हा आपण ज्या प्रश्नासाठी, परभणीतल्या प्रश्नाबद्दल आपण जे काही कायम या ठिकाणी निराशावादी बोलतो, कदाचित आपल्याला आपला माणूस उच्च सभागृहात गेल्यामुळं हे जे काय आमच्या परभणीचे प्रश्न आहेत, काही ते प्रश्न त्यांच्या माध्यमातून काही पदरामध्ये पाडून घेता येतील, हेही आमचं त्याच्यामागे उद्दिष्ट आहे। आणि विशेष म्हणजे काय की हॉलिडे फन पार्क मध्ये साधारणतः परभणी जिल्ह्यातील एक 2 ते 2.5 हजार लोक त्या ठिकाणी येतील, अशा प्रकारची आमची व्यवस्था आहे। आज या ठिकाणी तेच उद्देश होते की ॲडव्होकेट स्वराज सिंह परिहार असतील, संयोजन समितीचे प्रमुख, त्याचबरोबर